योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम होतोय। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे। जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3,000 रुपये जमा होते। बहीण योजना 32,000 कोटीचं पॅकेज आम्ही घोषित केलं आणि त्याच्या पैशाचं वाटप जुलै महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची, दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर येत आहे। ज्या क्षणाची राज्यातील कोट्यवधी महिला अत्यंत आतुरतेने वाट पाहत होत्या, तो क्षण आता जवळ आला असून लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारी एक मोठी अपडेट हाती आली आहे। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेच्या निधी वाटपाच्या प्रक्रियेला आता प्रचंड वेग आला असल्याची माहिती समोर येत आहे। रेशीमबाग परिसरामध्ये योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधी वाटपाचा एक अत्यंत भव्य आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडत असल्याची माहिती मिळत असून या अंतर्गत मागील महिन्याचे आणि चालू महिन्याचे असे दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये एकत्रित जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अत्यंत आनंदाची बाब म्हणजे आज अनेक बहिणींच्या खात्यामध्ये तब्बल 990 कोटी रुपयांचा मोठा निधी जमा करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे। सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांची म्हणजेच 3,000 रुपयांची रक्कम जमा होत असून या योजनेसाठी शासनाने तब्बल 32,000 कोटी रुपयांचे महाकाय पॅकेज घोषित केले होते आणि त्याच पॅकेजमधील पैशांच्या वाटपाला आता प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून अनेक बहिणींच्या मनात संभ्रम होता आणि अनेक प्रश्न होते की आम्ही 15 दिवसांपासून पैशांची वाट बघत आहोत, तरीही सरकारने अद्याप पैसे का वाटले नाहीत। तर लाडक्या बहिणींनो, यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असे स्पष्ट केले होते की राज्य सरकारकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना निधी वाटप करण्यासाठी तिजोरीमध्ये पुरेसे पैसे उपलब्ध नसल्याने लाडक्या बहिणींना मागच्या महिन्याचे पैसे वेळेवर सोडण्यात आलेले नव्हते। मात्र आता अत्यंत वेगाने हालचाली करत अखेर सरकारच्या माध्यमातून मागील आणि चालू अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये देण्यासाठी तब्बल 7,200 कोटी रुपयांचा भरीव निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून मागवण्यात आला होता आणि हा निधी प्राप्त होताच सकाळपासूनच राज्यभरात पैशांचे वाटप अतिशय जोरदारपणे सुरू झालेले आहे। तुम्ही जर या योजनेच्या लाभार्थी महिला असाल आणि आतापर्यंत मागील एप्रिल, मे आणि जून अशा 2-3 महिन्यांचा नियमित लाभ तुम्ही घेतलेला असेल, तर तुम्हाला सुद्धा आता या दोन्ही महिन्यांचा एकत्रित लाभ थेट तुमच्या बँक खात्यावर डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून मिळण्यास सुरुवात झाली आहे। हा दिवस राज्यातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अत्यंत गोड आणि आनंदाचा ठरत असल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे। आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, मग या सर्वच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी सर्वांना पैसे मिळतील का? तर तांत्रिक कारणांमुळे तसे अजिबात शक्य होणार नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी प्रणालीचा एक अत्यंत कडक नियम असतो की एकाच वेळी सर्व्हरवर जास्त ताण येऊ नये म्हणून एका टप्प्यामध्ये जास्तीत जास्त 15 जिल्ह्यांमध्येच पैशांचे वितरण केले जाते। त्यामुळे आता फक्त 15 जिल्ह्यांमध्ये या पैशांचे वितरण होण्याची दाट शक्यता असून बाकीच्या उर्वरित जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींना या पैशांसाठी थोडीशी वाट पाहावी लागू शकते। एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येत नसल्याने प्रशासनाने निधी वाटपाचे 3 वेगवेगळे टप्पे तयार केले आहेत। या नियोजनबद्ध कार्यपद्धतीनुसार पहिला टप्पा सकाळच्या वेळेत पार पडेल, ज्यामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील 5 जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर दुसरा टप्पा दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालेल, ज्यामध्ये पुढच्या 5 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण केले जाईल आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये बरोबर संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत उर्वरित जिल्ह्यांमधील पैशांचे वाटप अतिशय वेगाने पूर्ण केले जाईल। बँकांना सुट्ट्या असल्यामुळे आणि पुढील काही दिवसांत पावसाळी अधिवेशनाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने कोणत्याही परिस्थितीत पैशांचे वितरण तातडीने आणि आजच्या आजच करून टाकण्याच्या सक्त सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। परंतु हे पैसे सर्वांनाच मिळणार नाहीत। शासनाचा मुख्य उद्देश हा आहे की या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त खऱ्या, गरजू आणि गोरगरीब महिलांनाच मिळावा। कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये आणि ज्या सधन किंवा श्रीमंत महिला आहेत त्यांना चुकूनही 1 रुपया सुद्धा जाऊ नये, यासाठी शासनाकडून अत्यंत कठोर असे 5 नियम लागू करण्यात आले आहेत। ज्या लाडक्या बहिणी या 5 कडक नियमांच्या निकषांवर खऱ्या उतरतील आणि पास होतील
केवळ त्यांनाच हा 2 महिन्यांचा एकत्रित लाभ थेट त्यांच्या बँक खात्यावर मिळणार आहे. यातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे बँकेची ई-केवायसी पूर्ण करणे. अनेक महिलांनी फक्त लाडकी बहीण योजनेची केवायसी पूर्ण केली आहे, परंतु त्यांच्या बँक खात्याची नवीन केवायसी अद्यापही केलेली नाही. ज्या महिलांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आहे, त्यांनी आपली केवायसी तातडीने अपडेट करणे आवश्यक आहे. अनेक महिलांचे आधार कार्ड 10 वर्षांपूर्वीचे जुने आहे, त्यामुळे त्यावर त्यांचा जुना फोटो आहे. तसेच अनेक महिलांच्या आधार कार्डवर लग्नाआधीचे वडिलांचे नाव आहे आणि लग्नानंतर नवऱ्याचे नाव लागल्याने रेशन कार्ड आणि आधार कार्डवरील नावे जुळत नाहीत. अशा सर्व महिलांनी त्वरित आपला नवीन फोटो आणि अद्ययावत नाव आधार कार्डवर अपडेट करून ते बँक खात्याशी जोडणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा बँकेच्या खात्यावर पैसे जमा होण्यात खूप मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. यानंतर दुसरा अत्यंत महत्त्वाचा नियम लागू करण्यात आला आहे, ज्या अंतर्गत लाभार्थी महिलांची अतिशय कडकपणे आणि सखोल चौकशी करण्यात येत आहे. सरकारला असा संशय आहे की एकाच घरातील अनेक महिला म्हणजेच एकाच रेशन कार्डवर सासू, सून, जाऊबाई अशा 4 ते 5 जणी एकाच वेळी या योजनेचा लाभ घेत आहेत. सरकारने वारंवार अतिशय स्पष्टपणे समजावून सांगितले आहे की तुमच्या रेशन कार्डावर कितीही जणांची नावे असली तरीही त्यापैकी घरातील फक्त आणि फक्त 2च महिला या योजनेचा हप्ता घेऊ शकतात. जर एकाच घरातून मर्यादेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले तर त्या सर्वांचा हप्ता कायमस्वरूपी बंद करण्यात येऊ शकतो. त्यामुळे तुमच्या घरातून नेमक्या कोणत्या 2 महिलांनी हा लाभ घ्यायचा हे तुम्हीच आधी निश्चित करणे गरजेचे आहे. तिसरा नियम हा उत्पन्नाच्या मर्यादेविषयी आहे. अनेक घरांमध्ये शेतकरी कुटुंबातील महिलांचे पती किंवा जर लग्न झाले नसेल तर वडील यांच्या नावावर नेमकी किती मालमत्ता आहे, त्यांच्याकडे नेमके काय काय आहे, हे सर्व आता अतिशय काटेकोरपणे तपासले जात आहे. महिलांच्या पतीची केवायसी देखील आता अनिवार्य करण्यात आल्याने नवरा आणि बायको या दोघांचेही एकत्रित उत्पन्न तपासले जात आहे. जर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या वर जात असेल तर तुम्हाला श्रीमंत महिलांच्या यादीत टाकले जाईल आणि नियमानुसार अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा कोणताही लाभ दिला जाणार नाही. या सखोल पडताळणीमुळे शेजारच्या किंवा नातेवाईक असलेल्या अनेक महिलांचे आधी मिळणारे 1500 रुपयांचे हप्ते आता अचानक बंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. या संपूर्ण कडक छाननीनंतर कालच प्रशासनाच्या माध्यमातून 2 वेगवेगळ्या याद्या जाहीर करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. पहिली यादी ही पात्र महिलांची आहे, ज्यामध्ये जवळपास 80 लाख लाडक्या बहिणी सर्व निकष पूर्ण करून पात्र ठरल्या आहेत. मात्र दुसरीकडे केवायसी पूर्ण न केल्यामुळे किंवा उत्पन्नाची मर्यादा ओलांडल्यामुळे तब्बल 37 ते 38 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आले असून त्यांची नावे अपात्र यादीत गेली आहेत. त्यामुळे हा तमाम महिलांसाठी एक अत्यंत मोठा धक्का आणि दुःखद बातमी देखील मानली जात आहे. यासोबतच आणखी एक तांत्रिक नियम बँकांनी लागू केल्याची माहिती समोर आली आहे, ज्यानुसार महिलांनी त्यांच्या बँक खात्यात किमान 500 रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. अनेक महिला खात्यात पैसे येताच ते पूर्णपणे काढून घेतात आणि खाते रिकामे ठेवतात. मात्र असे केल्यास बँक नियमानुसार 300 रुपयांचा दंड आकारू शकते आणि हा दंड तुमच्याच खात्यात आलेल्या योजनेच्या पैशांमधून आपोआप कापला जाऊ शकतो. त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यात थोडीफार शिल्लक रक्कम नेहमी ठेवणे त्यांच्याच फायद्याचे ठरणार आहे. आता आपण सविस्तरपणे पाहूया की नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमधील गोरगरीब महिलांच्या बँक खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून पैशांचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील यवतमाळ आणि वर्धा या 2 अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश असू शकतो. हे दोन्ही जिल्हे गोरगरीब आणि शेतकरी महिलांचे जिल्हे म्हणून नेहमीच चर्चेत असतात. सुरुवातीला या 2 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींची संख्या जवळपास 12 लाख इतकी होती, परंतु कडक केवायसी आणि उत्पन्नाच्या तपासणीनंतर जवळपास 4 लाख महिलांना वगळण्यात आले असून आता केवळ 7.5 ते 8 लाख महिलाच पात्र ठरल्या आहेत, ज्यांना हा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे जिल्हे असणाऱ्या अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा नंबर लागू शकतो. या जिल्ह्यांमधील लाखो महिला अत्यंत आतुरतेने या निधीची वाट पाहत होत्या. त्यांना देखील आता थेट त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. कोकण किनारपट्टीचा विचार केल्यास रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील महिलांनाही पैशांचे वाटप होण्याची सकारात्मक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासोबतच कोल्हापूरसारख्या अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यातील महिलांना सुद्धा डीबीटी प्रणालीद्वारे लवकरात लवकर लाभ दिला जाऊ शकतो. मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी, बीड आणि जालना या जिल्ह्यांमधील अनेक गरजू महिलांना पैशांचे वितरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच विदर्भातील अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये देखील निधी वाटपाची प्रक्रिया वेगाने पार पडेल असा अंदाज आहे. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुणे, सातारा तसेच शहरी भागातील मुंबई शहर, पालघर, ठाणे आणि मुंबई उपनगर यांसारख्या अत्यंत गजबजलेल्या जिल्ह्यांमधील काही ठराविक भागांमध्ये राहणाऱ्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे रखडलेले पैसे एकत्रितपणे मिळण्याची अत्यंत दाट शक्यता सूत्रांमार्फत समोर येत आहे. त्यामुळे राज्यातील तमाम लाडक्या बहिणींनी आता अत्यंत सतर्क राहून आपले बँक खाते आणि मोबाईलवरील मेसेज तपासायचे आहेत. कारण कोणत्याही क्षणी तुमच्या हक्काचे 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होऊन तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. याचबरोबर आणखी एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवणे काळाची गरज बनली आहे. जेव्हा केव्हा शासनाकडून अशा प्रकारच्या मोठ्या योजना राबवल्या जातात आणि थेट लाभार्थ्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा होण्यास सुरुवात होते, तेव्हा समाजात काही सायबर गुन्हेगार आणि भामटे मोठ्या प्रमाणावर सक्रिय होण्याची दाट शक्यता असते. हे भामटे वेगवेगळ्या मार्गांनी गोरगरीब आणि भोळ्या भाबड्या महिलांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. तुम्हाला अचानक एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन येऊ शकतो आणि समोरील व्यक्ती स्वतःला बँकेचा अधिकारी किंवा योजनेचा मुख्य अधिकारी असल्याचे भासवून तुमच्याकडे तुमच्या बँक खात्याची माहिती मागू शकतो. ते तुम्हाला असे सांगू शकतात की लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला OTP सांगा किंवा ATM कार्डचा नंबर आणि पिन सांगा. अशा वेळी तुम्ही अत्यंत सावध राहायचे आहे. कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला किंवा बँकेच्या कर्मचाऱ्याला तुमचा OTP, तुमचा पासवर्ड किंवा तुमच्या ATMचा पिन विचारण्याचा कोणताही अधिकार नसतो आणि ते कधीही अशी माहिती फोनवरून मागत नाहीत. तुमच्या खात्यात नेहमी किमान काही रक्कम शिल्लक राहील याची काळजी घ्या, जेणेकरून तुमचे बँक खाते कायमस्वरूपी सक्रिय आणि चालू स्थितीत राहील. तसेच तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी आणि तुमच्या मोबाईल नंबरशी कायम जोडलेले असेल याची वारंवार खात्री करत राहा. जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल तर नवीन नंबर तातडीने बँकेत जाऊन अपडेट करून घ्या, जेणेकरून पैशांच्या देवाणघेवाणीचे सर्व मेसेज तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. या सर्व छोट्या परंतु अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचे जर तुम्ही काटेकोरपणे पालन केले तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेताना भविष्यात कोणतीही मोठी अडचण येणार नाही, अशी ठाम अपेक्षा आहे. राज्यातील सर्व पात्र, गरजू आणि होतकरू महिलांच्या जीवनात हा निधी एक अत्यंत सकारात्मक, आनंददायी आणि मोठा बदल घडवून आणेल आणि त्यांच्या संसाराला एक मोठा आर्थिक हातभार लावेल, यात कोणतीही शंका नाही. अत्यंत कडक छाननीतून पात्र ठरलेल्या आणि आता आर्थिक लाभाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी खूप खूप सदिच्छा. ही माहिती अत्यंत बारकाईने ऐकून समजून घेतल्याबद्दल आणि वेळोवेळी स्वतःला अपडेट ठेवल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.